नाशिक गुजरात हायवे 848 हा अपघाती रस्ता म्हणून ठरलेला आहे. रोज एक अपघात घडतो. आज जुनं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या चौफुली शेजारी समोरच हा एक अपघात घडून आला. समोरून येणाऱ्या गाडीचा वेग जोरात असल्याने हा तरुण साईडला गाडी घालताना एका कठाडावर जाऊन पडला आणि त्याला गंभीर दुखापत झालेली आहे. तात्काळ ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल केलेलं आहे. पण आपण हा रस्त्याचा जो स्पीड ब्रेकर द्यायला पाहिजे ह्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळं येणाऱ्या गाड्या जोरात असतात आणि असे अपघात घडून येतात. तर याला सर्वस्व जबाबदार कोण? हे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ठिकाणी घडलेलं आहे, जुनं फॉरेस्ट डिपार्टमेंट. तर त्या ठिकाणी जे काही स्पीड ब्रेकर म्हणजे येणारा रस्ता क्रॉस करताना कुठलीही अडचण येणार नाही. तर अशा घटना ह्या घडतात का घडतात? तर रस्त्याचं नियोजन चुकीचं. नानो सरकारी दवाखान्यात घे. हां ऐकला सरकारी दवाखान्यात आहे. असे रोज अपघात घडतात. तर याला जबाबदार कोण? PWD. ह्या सर्व पेठ शहरच्या अवतीभोवती जे काही रस्ता आहे तर ह्या सर्व ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर दिले पाहिजे, जेणेकरून असे अपघात आणि गाड्यांचा जो वेग आहे तो वेग कमी असेल आणि असे अपघात टळणार. धन्यवाद. सोपान पवार, पेठ.